आता वळूयात मुंबईमध्ये सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातल्या काही घडामोडींकडे। महायुती सरकार हे बळजबरीनं होणाऱ्या धर्मांतराच्या विरोधात कायदा आणू पाहतंय, मात्र धर्मस्वातंत्र्य हे थोतांड आहे आणि धर्मांतर हा घटनाधिकार आहे अशा स्वरूपात भूमिका घेत पवार गटानं महायुतीच्या नव्या कायद्याच्या विरोधात भूमिका मांडलेली दिसतेय। मंत्री पंकज भोयर यांनी हे विधेयक मांडल्याच्या नंतर त्याचा विरोध करण्यासाठी जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेले पाहायला मिळाले। कोण म्हणतं धर्म स्वातंत्र्य नाही? या देशामध्ये तुमच्या संविधानामुळे तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य आहे हे संविधानात लिहिलेलं आहे ना। तुम्ही काय नवीन संविधान लिहिणार की काय? हे थोतांड आहे सगळं। असं जबरदस्तीने धर्मांतर होत असेल तर त्याला आमचाही विरोध आहे, पण धर्मांतर हेच स्वातंत्र्य आहे। राज्य व्यवस्था जेव्हा कोलमडायला लागते, राज्य व्यवस्था जेव्हा अडचणीत येते, तेव्हा धर्माचा आधार घ्यायचा, ही राजकारणातली एक नवीन लाईन आहे।